चला फलंदाज देखील रवाना करायचे आहेत मैदानामध्ये. थँक्यू सो मच आदर्श. आपण पाहतोय स्पर्धा कुंभार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत लॉयन क्रिकेट क्लब जांभूळवाडी अजित श्री नाईकबा चषक 2024 क्रमांक 2 आपण स्पर्धा अभिमानाची सन्मानाची प्रतिष्ठेची परंपरेची स्पर्धा आज खऱ्या अर्थानं आपण पाहत आहोत. श्री नाईकबा चषक 4व्या मॅचच्या दिशेने आणि मॅन ऑफ द मॅच इथे एकदार यस मॅन ऑफ द मॅच चला किरण यायचा आहे मॅन ऑफ द मॅचचा अगदी ठरला. किरण या पण त्याच्या बॅट बद्दल आपण 3 षटकार पाहिले होते. किरण यायचा आपण मॅन ऑफ द मॅचचा विद्यमान किरण जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता तो किरण यायचा आणि ह्या मॅन ऑफ द मॅचचा आपण मानकरी चला ओमकार यायचा आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओमकार ज्याच्या बॅटमध्ये 10 आणि ओव्हर टाकत असताना फक्त 7 धावा दिल्या. लगेच षटक लावून घ्यायचं आहे प्लीज. गलमेवाडी टीम्स आपण खूप वेळ घेत आहे प्लीज कोऑपरेट करा. कारण का ज्या वेळेस आपण एखादी स्पर्धा ठेवत असतो त्यावेळेस आपल्याला देखील स्पर्धा कव्हर करायची असते. 4 षटकांचा मॅच खेळायला होती पुन्हा एकदा सुरुवात. फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले दोन्ही टीमचे 12th मॅन. चला अन्यथा गलमेवाडी टीम आपला 12 मॅन लवकरात लवकर पाठवा. खूप आपण लेट करताय. होतीये सुरुवात या मॅचला. गलमेवाडी टीमचा 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत येऊन द्या. 4व्या मॅचच्या दिशेने पहिलं षटक हाताळण्यासाठी राज आणि रोहन बॅटिंगसाठी तयार आहेत आणि पहिलं षटक गोलंदाज स्मिथ गोलंदाज. पहिला बॉल डिलिव्हर होतोय. पहिला बॉल कॅच संधी उपलब्ध झाली होती आणि ते कॅच तिथे सोडली गेली आहे. सिंगल आली आहे पहिल्या बॉलवरती. 4 षटकांचा मॅच. थोडी घाई करा मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या बॉलवरती आले सिंगल. मॅच आहे 4 राज रोहन बॅटिंगसाठी. आता स्ट्राईक एंडला रोहन, त्याला स्ट्राईक मिळाले दुसऱ्या बॉलवरती. त्याचा खेळ कशा पद्धतीने राहिल्या मॅचमध्ये. ओ माय गॉड, बॅक ऑफ द लाईन. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ स्पिल. पाहू शकाल तुम्ही मोटू पतलू ही जोडी आता उतरली आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. सकाळी हे पट्टी आहेत. वा, ही मल्हारची पूर्ण टीम आहे. मॅचकडे लक्ष तितकंच महत्वाचं. हवाई मार्गाने हवाई सबर बॉल जातो इथे सीमारेषेच्या लगत. कॅच सुटली गेली आहे. बरेच थोडेसे लांबवर होते. बॉल थोडा वाईडिश होता आणि 2 धावा तिथे सहज पद्धतीने पळून काढल्यात. एकच काढली आहे. एकच धाव मिळते असं वाटलं होतं सहज 2 धावा निघतील, परंतु असं काही घडलं नाहीये. एकच धाव मिळते आणि 2 धावा सध्या स्ट्राईक एंडला. आपण पाहतोय फलंदाज राज याला. ओ माय गॉड, रिव्हर्स शॉट अटेन. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत आपण पाहतोय 0.5चा खेळ समाप्त झाला. 8 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या 4 बॉल मध्ये 3 धावा. चौकार ठोकला गेलाय. गॅप सिलेक्शन परफेक्ट झाला होता. कोतून काढला बॉलला. वाईडिश आहेत. बॉल चालला इथे धनकाम तरारा तशा देतो इथे. बॅक टू बॅक राजच्या बॅट मधून आले ते हे धमाकेदार या सोहळ्यामध्ये चौकार.
पिवनच्या षटकांमध्ये धावा अद्याप आल्या ते एकूण 12 धावा. चांगला खेळ, चांगला आपण पाहू शकाल मॅच दरम्यान खेळत असताना 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत चांगली बॅटिंग मी म्हणेन, कारण का कुठेतरी गोलंदाजचा गोलबाला राहिला होता 4 बॉलच्या पाठीमागे, परंतु 2 बॉलवरती चांगल्या पद्धतीने संयमाचा क्रिकेट खेळले आणि देखणे स्ट्रोक आले चौकार आणि आतापर्यंत 12 धावा. बॅट बॉलर तिथे वापरला गेलाय तो स्मिथ बॉलिंग ट्रॅकवरती. बॉलर नेम्स आम्हाला कळवा इथे. नेक्स्ट बॉल त्यामुळे टॅप शॉट केलाय, गॅप सिलेक्शन परफेक्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये बॉल चाललाय. सिंगल मिळाले, दुसरे धावेचं घेतलंय जोखीम आणि बघता बघता त्या 2 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग द बिटवीन द विकेट. त्या दोघांचं तालमेल तळतंत्र आपण पाहू शकाल. 2 धावा आणि तिथून मात्र आतापर्यंत धावा झाल्या त्या 15. असं स्कोर कार्ड आपण पाहतोय. बॉलर तयार होतोय. बेगेट्स करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु आलाय तो डॉट बॉल. चांगली सुरुवात आपण म्हणेन. डॉट बॉल फेकले तर मॅच मध्ये खरी मजा येईल. बॉलर विक्रम आपण पाहतोय 14 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आणि चांगली गोलंदाजी मी म्हणेन आतापर्यंत. यावेळेस टॅप शॉट केलाय, जसा एखादा बॅटमॅनचा शॉट असतो ना असा दाबून मारला जातो तशा पद्धतीनं, परंतु फक्त 1 धाव सिंगल मिळतीये. चांगली बॉलिंग या गोलंदाजानं अगदी चांगला पेस दिलाय. 15 धावा स्कोर कार्ड वरती. बॉलर रिंकू यावेळेस फुल टॉस बॉल पाहू शकाल तुम्ही. हिरव्या झाडीचा हा हिरवा पाला, ऐसा लंबा छक्का मारेगा, झुकेगा नहीं साला, ठोक दीजिए. मोटू बतलू की जोड़ी हमेशा अच्छी रहती है. मोठी बतलू आपण पाहतोय 7 ओव्हर षटकार टोकलाय. पाहू पुन्हा एकदा यावेळेस पॅटची लिडिंग एज कडा घेतली, गॅप शोधण्याचा प्रयत्न केला फलंदाजांनी. आलाय तो एक सिंगल धावली आहे. टीमची टोटल मध्ये ऍड करूया आपण. एकूण झाले ते 22 धाबा. कमालीचा स्पेल, कमालीची बॅटिंग आपण पाहू शकाल. 22 धाबा स्कोर कार्ड वरती. बॉलर आपण पाहू शकाल सध्या विक्रम बॉलर आहे आणि आतापर्यंत विक्रमने धावा दिल्या ते एकूण 10 धावा दिल्यात विक्रमने. चांगली बॉलिंग स्पेल मी म्हणे. षटकार ठोकल्यानंतर धावांची गती वाढली. या मॅच दिशेने पुन्हा एकदा आपण पाहू शकाल सफल झालाय. ओह माय गॉड, व्हॉट अ गोली सारखा इथे बॉल चाललाय. 1 बाउंड सीमारेषेच्या बाहेर. धमकम धरारा दहशत क्रॅकिंग आलाय. बेधडक कडक 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 आला तो चौकार. या स्पर्धेसाठी ज्यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिले 10,001 असे सन्माननीय श्री आदरणीय जयजी तानाजी शेडके साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत. यावं साहेब मुख्य व्यासपीठावरती आणि स्थान पण व्हावं. स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष शब्द सुनणार नाही या मनाच्या अंतकरणातून आपलं स्वागत आहे. या मॅचच्या दिशेने धावा झाली स्कोर कार्ड वरती. इथे एकूण त्या चौकाराने पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. झडप मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा कडक बेधडक चौकार. नशिबाचा झालाय वडापाव. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल फटका सुरेख आहे. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय आणि पहिलं तर आपला इंडियन बर्गर पेक्षा ज्याला ताकद असते त्याला म्हणतात वडापाव. पाणी ए भाई पाणी पिला हो. पाणी बाळा पाणी दे ना पाणी.
यावेळेस फुल टॉस बॉल आपण पाहतोय. लाव चुना मळ तंबाखू, लाव चुना मळ तंबाखू, लाव चुना मळ तंबाखू. थप 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 थप. अच्छा ठगडीजे. सिंगल साठी बॉल चाललाय, कदाचित सिंगल मिळेल. 38 धाबा स्कोर गार्ड वरती. चला पाणी द्यायचंय. मोठू पत्तूला पाणी द्या. मोठू पत्तूला पाणी द्या. आयोजक कमिटी मोठू पत्तूला पाणी द्या प्लीज. त्यांचे काम महत्वाचं आहे. संपूर्ण आमची मल्हारची टीम शेवटच्या बॉलवरती नक्कीच एक सिंगल आलेली आहे. आपण पाहतोय धाबा दिले स्कोर गार्ड वरती 38 धाबा. यावेळी चाबूक शॉट खेळण्याचा हवा मध्ये बॉल आहे आणि पुणे एकदा एक धावसाठी. भाऊ पाणी दे त्यांना. धाव मिळते एक. टीमचे टोटल आपण आतापर्यंत पाहतोय त्या 40 धाबा. आम्ही करेक्शन करतोय. 40 धाबा स्कोर गार्ड वरती सध्या आपण पाहतोय धाव फलकावरती. पुन्हा एकदा ओलंद कार्पेटने पाहू शकाल तुम्ही. वाईडिश आहेत. लॉंग ऑन मधून चांगली फिल्डिंग होतीये आणि कुठेतरी आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीनं खेळ इथे रंगला गेलाय. चांगलं नियंत्रणपणे मी म्हणेन गोलंदाजी केली. अशा पद्धतीनं फलंदाजाचं मी कौतुक करेन, कारण का कोणतेही नुकसान नाही आहे. ज्या खराब बॉलला अगदी प्रहार केला जातोय आणि चांगल्या बॉलला एक सन्मानजनक सन्मान दिला जातोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांमध्ये अद्याप आपण पाहिलं तर बॅलन्सिंग ॲज क्रिकेट 41 धाबा. थोडं स्पीडअप घ्या मित्रांनो प्लीज. थोडं स्पीडअप घ्या, कारण का तेवढासा वेळ नाहीये. कारण का एक मॅच अजून 4 ओव्हरची आहे बाकी. स्पीडअप घ्या थोडा. बॉलर तयार. वा फटका तर फर्स्टला गेलाय. एलिव्हेशन नाहीये. पकडलाय जेल. संपलाय खेळ. भाऊ बॅटिंग साठी बऱ्याच वर्षाचा अनुभव दत्ता भाऊ येणार. दत्ता चौया मॅचच्या दिशेने बॉलर तयार होत आहे. 4थं षटक आपण पाहतोय. द फुल टॉस बॉल अगदी लांबवरनं खेळले. तो माय गॉड विकेट मिळाली असती, परंतु अगदी गोलंदाजाने मी म्हणेन चुकी केली आहे आणि तिथे धाव मिळते. ती 1 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत झाले त्या 42 धावा. संध्याकाळचं आपण पाहतोय दुपारचं सत्राचं मजा नाही आहे. सध्या आपण पाहतोय तर दुपारचं सत्र चालू आहे. ऊन जास्त आहे आणि सध्या प्रेक्षक देखील आता येतील. तशी स्पर्धेला मजा येईल मित्रांनो. बॉलर तयार होत आहेत आडव्या बॅटनं. आज एवढासा खास अगदी मी पाहिलं तर मागच्या संडेला जबरदस्त टुर्नामेंट आणि जबरदस्त बॅटिंग बॉलिंग होत होती, परंतु आज तितकासा जोश नाही आहे खेळाडूंमध्ये. आदर्श त्या दिवसाचा क्रिकेट पाहिलं तर अगदी चौकार षटकार, परंतु आज काहीच तितकंसं नाही आहे. चांगला बॉल रिलीज केला आहे, परंतु बाहेर चालला लेग स्टंपच्या एक अतिरिक्त धाव आणि टोटलमध्ये आपण ॲड करूया. व्हाईट बॉलचा कॉलला पुन्हा एकदा करा प्रदर्शन. गोलंदाज आपण पाहतोय विजय. पहिल्या बॉलवरती विकेट जरूर घेतला, परंतु आता व्हाईट बॉल टाकता येते, मजा नाही आहे. व्हाईट बॉलने प्रेशर
वाढला जातो आडव्या बॅटने एलिव्हेशन नाहीये स्वतः गोलंदाज घेतली कॅच फलंदाज होईल बाद सो नेक्स्ट बॅटर विजय टू विजय असं आपण मॅच पाहणार आहोत. धावा झाल्या स्कोरकार्डवरती आतापर्यंत 45 धावा. तिसकाचा स्कोर नाहीये. मोठा फटका खेळायला गेले आणि फलंदाज 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 सेफ आहे. टॉट बॉलर आहे. 2 मॅच आपण अजूनही एक मॅच 4 ओव्हरची बाकी आहे. थोडंसं घाई करा यार मित्रांनो, प्लीज घाई करा. एक ओव्हर अजून 4 मॅचेस झाली ना की बिलकुल तुम्ही सावकाश घ्या, काही हरकत नाही आहे. परंतु ह्या 2 मॅच आहेत ना थोड्या फास्ट घ्या, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे मित्रांनो. यावेळी स्ट्रोक जबरदस्त आहे. बॉल चाला इथे गॅप सिलेक्शन परफेक्ट आहे. बॉल चाला इथे रॅपिड गतीने जशी बंदुकीतून इथे गोली डिचक्याव. बॉल सीमा पार. गोलंदाज झालाय गार. मिळत त्या 4 चौकार ठगडीचे. सिद्धनाथ मोरेवाडी आणि सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी. वा, या मॅचला खरी मजा येणार आहे. सिद्धनाथ मोरेवाडी आणि सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी आता दोन्ही गाव एकत्र झुंजणार आणि लढणार. एकाच गावातले आणि त्यांच्यामध्ये होईल ते महायुद्ध संघर्ष. कोण कोणाला पराभूत करणार आणि कोण विजय मिळवणार. आज गुढीपाडवा, आज कोणती गुढी बिघडणार. येस, नक्कीच जाऊया तर टॉस का बॉस जिथे आपण पाहणार आहोत या स्पर्धेतील महत्त्वपूर्ण लढत जिथे आपण पाहणार आहोत सिद्धनाथ मोरेवाडी विपक्ष सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी या दोन्ही संघांदरम्यानची लढत जिथे आज आपण स्पर्धा पाहतोय खऱ्या अर्थाने लॉयन क्रिकेट क्लब जांभूळवाडी आयोजित श्री नाईकबा चषक 2024 पर्व क्रमांक 2 आपल्या भेटीला आलाय. इथे कॅप्टन दोन्ही संघाचे उपस्थित आहेत. सिद्धनाथ मोरेवाडी संघाचे कॅप्टन, सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी संघाचे कॅप्टन देखील इथे उपस्थित आहेत. आज मात्र एकाच गावची मॅच. आता मात्र आमने सामने हा करारा असा लढतीचा सामना आपल्याला पाहायला भेटेल. मान्यवर देखील इथे उपस्थित आहेत. मान्यवरांच्या हस्ते इथे नाणेफेकीचा कौल उडवला जाईल. टॉस कोण जिंकेल हे देखील तितकंच पाहणं गरजेचं असेल. चला मॅचला सुरुवात करायची. तिकडे मॅचला सुरुवात करा. मॅच थांबू नका प्लीज. काय आलं, फिल्डिंग लावून घ्या ना प्लीज यार. नक्कीच टॉस उडवला जाते मान्यवरांच्या हस्ते. सिद्धनाथ फायटर्स इज कॉल काटा आणि येस नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय. प्रथम आपला काय निर्णय असेल. फील्ड बस फिल्डिंग करण्याचा निर्णय असेल. आपल्याकडे बॅटिंग आली आहे आणि आपल्याला या मॅचसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. मान्यवरांना देखील विनंती असेल आपलं जे मुख्य व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. जाऊयात पुन्हा एकदा ओव्हर टू दी कॉम्बॉक्स जिथे जोडली जातील तुमच्या समवेत उमेशजी सावंत सर. थँक्यू. तर 50 धाब्यांचं लक्ष या मॅच मध्ये. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे.
फलंदाज तयार होतोय. पहिला बॉल क्रॅकिंग फटका खेळण्याचा मानस ठेवला होता फलंदाजाने. आलाय तो डॉट बॉल. सुरुवात झाली आहे मॅचची डॉट बॉलनं. 50 धाब्यांचं लक्ष आणि ते कसं पेललं जाईल हे लक्ष. त्यासाठी ते कडवी झुंज, त्यासाठी करावं लागेल मेहनत, त्यासाठी करावे लागेल संघर्ष, त्यासाठी ठेवावी लागेल तुम्हाला जिद्द ठेवाल त्याच वेळेस तुम्ही ही मॅच जिंकणार. भिंतीवरच्या घोड्याचं चित्र पाहून कधी प्रगती होत नसते. त्यासाठी सूर्योदय होण्याच्या अगोदर उठावं लागतं, कष्टाची दौड करावी लागते आणि ते जर केलं तर तुम्हाला यश जरूर मिळेल. बॉलर तयार होतोय ते पाहू शकाल. 2 बॉल टॉट आलेत. सुरुवात तर चांगली केली गोलंदाज राहुलने. स्ट्राईक एंडला विजय, दुसऱ्या एंडला आपण पाहतोय बॅटर स्मिथ. डॉट बॉल सिंगल. एकच धाव, 2 धावा झाल्यात, 1 धाव. ओके, पहिल्या बॉल वरती आले. या मॅचच्या दिशेने 1 धाव तर नक्की झाले. बॉलर तयार. ओ माय गॉड, इट्स कव्हर मध्ये क्रॅकिंग क्लास कॅच डीजे. कदाचित झाली आहे समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीवर धावा आल्या. स्कोरकार्ड वरती एकूण 12 धावा. पाहू शकाल. नशा हो क्रिकेट, नशा हो मोहब्बत का, शराब का या क्रिकेट का, हो तो तीनों में खो जाता है. मोहब्बत रुला देती है, शराब दोस्तों सुला देती है और क्रिकेट ऐसा दोस्तों जो एक मंच, एक खेल है, वो एक दूसरे को मुला देती है. आणि बऱ्याच एक वर्षानंतर आदर्श आमच्या समेत जोडले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. धावा झाल्या स्कोरकार्ड वरती आतापर्यंत खेळ करत असताना त्या 12 धावा स्कोरकार्ड होती. बॉलर इथे पाहतोय आपण राज याला. चला प्लीज कोऑपरेट करा यार, फास्ट करा थोडस. जोणी 3 षटकांचा खेळ बाकी आहे. बॅलन्स 12 धावा स्कोरकार्ड वरती. 4 वाजून 18 मिनिटं झालेत. हा मॅच अगदी 4:30 ला कंप्लीट फिनिश झाला पाहिजे. यावेळेस मोठा फटका आलाय, जबरदस्त फटका. बॉल चाला इथे सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा जय महाराष्ट्र. दे धक्का, लय 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 छक्का. वरती कडक बॅटिंग करतोय फलंदाज. सो माय गॉड, अजून एक इथे क्रॅकिंग फटका आलाय लंकॉन मध्ये.
थोडीशी गपलत झाली आहे, सिंगल मिळाली, दुसरे धावायचं घेतलंय जोखीम. बघता 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 भाग अर्जुन भाग अर्जुन भाग अर्जुन भाग अर्जुन भाग मिल्का भाग मिल्का भाग मिल्का भाग. आणि तशा करत असताना घेतल्या त्या दोन धावा इथे घेतल्यात गेल्यात. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. धावांची गती वाढवली जाते. 20 धावा आतापर्यंत अद्याप तरी कुठल्या गेल्यात. 50 धावा जमवायच्या आहेत. 30 धावांची आवश्यकता आहे. फुल टॉस. ओ माय गॉड. परंतु व्हाईट बॉल लेस्टिपच्या बाहेर गेले. बॉल व्हाईट बॉलचा कॉल आलाय. अजूनही इक्वेशन आपण पाहतो. 29 धावांचं बॉलर राज होतोय तयार. ओ माय गॉड. इथे तांडी 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 गोल गोलंदाज गोल ढिचक्याव. मी लगेच म्हणेन की मॅच युटर्न घेतलं की काय मॅच वळण घेऊ शकते. अशा पद्धतीची गोलंदाजी होणं खूप महत्वाचं आहे. क्लीन बॉल केलंय गोलंदाजानं. फलंदाजाचा जो फलंदाजानं या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. एक षटकार जरूर टोकला होता. 2 फलंदाज बाद झालेत. सध्याच्या परिस्थितीला स्मिथ बाकी आहे. नवीन फलंदाज बॅटर. फुल टॉस बॉल होत का तितका ताकद नाहीये. एक सिंगल मिळतीये. चांगली फिल्डिंग होतीये. बघता बघता एकच सिंगल धाव मिळतीये. चांगला बॉल लो. फुल टॉस होता. गतीमध्ये परिवर्तन केलं. थोडासा पट्टा आला तर गतीमध्ये परिवर्तन केलं. फुल टॉस बॉल होता. बॉल जरूर बोलवणे त्याच्यावरती. फक्त एक धाव आली आहे आणि धावा झाल्या. बघता बघता त्या 22 धावा जोडी त्या मॅच मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. बॉलर तयार. ओ माय गॉड. फलंदाजाला हा बॉल समजलाच नाहीये किती वेगानं आला तो. आणि एकच सिंगल मिळतीये बॉलवरती. आणि अद्याप तरी आपण पाहतोय धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 2 षटकांच्या. सध्या दुसरं षटक चालू आहे आणि धावा झाल्या त्यात फक्त 23 रन नाहीये का. ओ माय गॉड. 22 धावा रन नाहीये. आणि कपलत झाली मी म्हणेन. मुवमेंट नव्हती फलंदाजाची. बॉल जरूर संपर्क झाला. 22 धावा. 22 या बॉलवरती मोठा फटका येणं महत्वाचं आहे. या बॉलवरती आला मोठा फटका मॅच रंग भरेल. ओ माय गॉड. कमालीचा ओव्हर मी म्हणेन. बघता 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 2 ओव्हर समाप्त झाली आहेत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या तब्बल त्या 22 धावा. कमालीचा आपण षटक पाहतोय. कमालीचा ओव्हर. आता येणारे बॉल 12 मध्ये जिंकण्यासाठी 14 धाव 28 धाव्यांची आवश्यकता. प्रति ओव्हर मध्ये 14 रनची आवश्यकता. हो हौसले बुलंद तो मंजर भी आएगा. पैसे के पास समंदर भी आएगा. जीत हो इसे पाणी की. ये 12 गेंदे 28 रन का टोटल भी आएगा. त्यासाठी तुम्हाला मेहनत घेणं खूप महत्त्वाचं आहे या मॅच मध्ये. मी पहिलंच म्हटलंय तुम्ही गोलंदाजीकडे पाहू नका. तुम्ही इकडे बॉल पकडत आहात. त्या टप्प्यावरती पहा. त्या टप्प्यावरती कार्यक्रम ओके करा तर मॅच मध्ये याल तुम्ही. 12 बॉल 28 धाव्यांची आवश्यकता. खूप वेळ घेत आहे बॉलिंग करणारी टीम. एवढा वेळ नाहीये मित्रांनो आपल्याकडे. आता फक्त तुमची 8 मिनिटं राहिली आहेत आणि त्या 8 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक कव्हर करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक षटकाला जिथे 5 मिनिटं दिली जातात तिथे आता तुम्हाला 4 मिनिटाचा अवधी दिलाय. बॉलर तयार. पहिला बॉल. विजय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल ऑफ कट टाकलाय आणि आलाय तो डॉट बॉल. सुरुवात तर चांगली केली डॉट बॉलने. इक्वेशन आपण पाहतोय 11 बॉल आणि धावा जमवायच्या आहेत एकूण 28. चांगला बॉल रिलीज केला. जसा बॉल टप्पा पडला आणि थोडा टप्पा पाठी ठेवतो स्विंग झालाय आणि आलाय तो डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. बॉलर तयार. हा देखील स्पिन झाला होता परंतु फाटक्यामध्ये ताकद नाहीये आणि एकच धाव मिळते. राजला आपण पाहतोय जसा मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि तसा बॉल त्यांनी लगेच कॅरी केलाय. क्षेत्रक्षणामध्ये बॉल कुणाचा आहे तो. बॉल इकडे द्या तो पहिला. एक सिंगल मिळते.
सिंगलने धावा आपण पाहतोय अद्याप ते पूर्ण 23 धावा. मोठं समीकरण आहे, मोठं टार्गेट आहे. भाई क्या कर रहा है, अरे बाबा बेकार डॉट बॉल आलाय. कमालीचं षटक मी म्हणेन गोलंदाज विजयचं. पहिला बॉल आला डॉट, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आणि आता आलाय तो डॉट बॉल. डॉट बॉलने निश्चित रूपानं जो प्रेशर आहे ना तो अगदी वाढला जाईल. मॅचमध्ये यायचा असेल तर संघर्ष करायला शिका, करावा लागेल तुम्हाला इथून पुढे संघर्ष, मेहनत. हाफ ट्रॅकर बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न, फटका जोरकस नाही आहे आणि आलाय ते एक सिंगल. चांगली बॉलिंग इथे करतोय गोलंदाज विजय. आत्तापर्यंत फलंदाजांना थांबून ठेवलंय. कशा पद्धतीनं आपण पाहतोय. त्याचबरोबर ज्यांनी या स्पर्धेसाठी ज्यांनी विशेष सहकार्य केलं ते अतिथी सन्माननीय श्री रघुनाथजी मोरे आणि त्याचबरोबर संजयजी मोरे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. करूया आपण त्यांचं शब्द सुनानं. या स्पर्धेमध्ये हृदयाच्या अंतःकरणातून स्वागत आहे. आलाय तो डॉट बॉल. मर्यादित राहून कधी यश भेटत नाही, जिंकण्याची मर्यादा ओलांडवी लागेल. म्हणजे इथून तुम्हाला पुढे चांगले बॅटिंग करावे लागेल. पुन्हा एकदा आलाय डॉट. कमालीचं यार, कमालीचं षटक आपण पाहतोय आणि फलंदाज आलाय तो बाद. एक छोटासा खिला जर गाडीची गती बदलू शकतो तर मग एक छोटासा खिला निगेटिव्ह विचार माणसाची गती नक्कीच बदलू शकतो. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करा. इथून जर पॉझिटिव्ह विचार केला तुम्ही, मोठे फटके खेळायचे आहेत ते आले तर मॅचमध्ये फाईट कराल, अन्यथा ही मॅच तुम्ही गमवू शकता. त्याचा खेळ होत नाहीये. चांगली बॉलिंग अटॅक आपण पाहतोय आणि धावा झाल्या स्कोरगार्डवरती आत्तापर्यंत त्या फक्त 24 धावा. काय कमालीचं षटक टाकलं यार गोलंदाज विजयने. 2च धावा दिल्या. बॉलर तयार होतोय. वाह, ये आ रहे और जा रहे, क्या कर रहा है. ये मजा नहीं आया मैच में, बिल्कुल मजा नहीं आया, बिल्कुल मजा आले नाहीये. एखादा फुगा फुटला ना ठप हवा निघून गेली, टायर फुटला ठप हवा निघून गेली, तशी या मॅचची अद्याप तरी हवा निघून गेली, मजा नाही आली. तुम्ही उसाचा रस माहिती आहे, उन्हाळ्यामध्ये उसाचा रस पिता. उसाचा रस महत्वाचा असतो. चोत्याला कोण विचारतं का? नाहीये. म्हणजे रस निघून गेला आणि राहिलाय तो मी म्हणेन चोता. तशी बॅटिंग झाली नाही या मॅच मध्ये. व्हायला पाहिजे होती बॅटिंग. 50 धावा काय जास्त नव्हत्या. ओ हो 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 हो, वॉट अ बॉल, वॉट अ स्पेल. काय गोलंदाजी होती यार, पण मजा नाही आली. बेस्ट नाही मॅच झाला. फलंदाज आपण पाहतोय दशरथ जी बॅटिंगसाठी, त्याच्या साथीला मयूर. अजून एक बॉल चालला येते डॉट. अजयचा आपण षटक चालतोय. पहिला बॉल विकेट आली, त्यानंतर लगातारचे 2 बॉल डॉट. धावा झाल्या स्कोरगार्ड वरती 24. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. यावेळी एक सुरेख फटका आलाय, गॅप मध्ये ढकलला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे अवेलेबल, मिळेल ती 1 धाव. चला नेक्स्ट मॅच साठी आपण जाणार आहोत सिद्धनाथ मोरेवाडी आणि सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी. आता मोरेवाडी आमने सामने येणार. मॅच बघायला मजा येणार. आम्ही घेणार आनंद. आनंद फक्त घ्यायचा, बाकी काही करायचं नाहीये. आणि इथून मात्र लेट तो थेट गेलाय सीमापार चौकार. कारण का समोर आपण पाहिले एक मैत्रीपूर्ण लढत, परंतु समोर पाहतोय आपण. चला मॅच इथे संपला गेलाय. सिद्धनाथ मोरेवाडी आणि सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी आता कोण एकमेकांशी फाईट करणार, एकमेकांशी जुळणार. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मुकाबला. थोडं डीजे थांबवायचं आहे. कारण का मोरेवाडी नक्कीच ज्या वेळेस आपण एका गावामध्ये असतो, परंतु आपली जेव्हा मॅच लागते ना तेव्हा आपल्याला एक विरोधक म्हणून खेळायचं असतं. परंतु आज आपण सर्व भावच आहोत. मोरेवाडी सर्व आपली जी मोरी कंपनी सर्व भावकी आहे. नक्कीच एक मैत्रीपूर्ण आम्हाला लढत पाहायला मिळेल.
त्याच्यामध्ये ती शंका नाही आणि ती लढत मैत्रीपूर्णच होईल हीच आमची अपेक्षा आहे. चला